आय मेकअप करताना आपल्याला आपला जो बेस आहे ना तो आपल्या स्किन टोन पेक्षा कसा पाहिजे, लाइटर पाहिजे. का? कारण जेवढा तुम्ही बेस लाइटर ठेवाल ना त्याच्यावर तुमचे कलर उठून दिसणार आहेत. समजलं? त्याच्यामुळे आपल्या स्किन टोन पेक्षा तो लाइटर घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपलं जे पॅलेट आपण यूज करणार आहोत क्रायलॉनचं. ओके. आपण क्रायलॉन मधून बेस करणार आहोत आणि आपल्या स्किन टोन पेक्षा आपल्याला लाइटर शेड हवाय. ओके. तर त्याच्यामध्ये जो शेड आहे जसं की 45 पण चालणार आहे आणि 45 पण चालेल आणि हाही चालेल. 22 पण चालेल. ठीक आहे. तर आपण घेऊयात 45. त्याच्यासाठी सर्वप्रथम चेहरा क्लीन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण 45 नंबरचा कलर घेतलेला आहे. ह्या प्लेटवर अशा काढलेला आहे आपण स्पॅच्युलाच्या मदतीने. आपल्याला लागणार आहे कन्सिलर ब्रश. आपण एक कन्सिलर ब्रश घेतलेला आहे. नंबर आहे 317. ठीक आहे. आणि कलर घेतोय आपण असं व्यवस्थित घ्यायचंय ब्रशवर. असं लावून घेतलं. ब्लेंड करायचं आहे ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने. हलक्या हाताने, प्रेस करायचं नाहीये जोर जोरात. ओके. डॅब डॅब करायचंय तुम्हाला हलक्या हलक्या हाताने. हे आपण ब्लेंडिंग केलेलं आहे प्रॉपर अशा प्रकारे. ओके. आता आपलं जे पॅलेट आहे, मॉर्फीचं पॅलेट घेतोय आपण. ह्याच्यामध्ये आपण जेव्हा बेस करतो बघा, एकाच पॅलेट मधून आपल्याला सगळे कलर घेता येणार आहेत. आपला जसं की आपली साडी आहे किंवा ड्रेस आहे त्याच्यानुसार पण घेऊ शकतो. पण एक कॉमन बेस असतो जो ब्राऊन मध्ये येतो. बरोबर ना? आता तुम्ही बघायला गेलात ना तर ह्याच्यामध्ये खूप सारे ब्राऊन शेड दिसतील तुम्हाला. बरोबर. त्याच्यामध्ये लाईट ब्राऊन आहे, लाईट ब्राऊन पासून डार्क ब्राऊन पर्यंत. लक्षात आलं? जसं की आता इथे तुम्ही बघितलं ना तर इथे बघा, इथे हा लाईट ब्राऊन आहे, इथे लाईट ब्राऊन आहे. त्याच्यानंतर इथे त्याच्याहून डार्क आहे आणि मग त्याच्याहून डार्क इथे आहे. बरोबर ना? म्हणजेच काय, तर आपण जेव्हा कलर चॉईस करतो किंवा आपल्याला जेव्हा कलर ऍप्लिकेशन करायचं असतं तेव्हा आपण लाइटर शेड पासून सुरुवात करायची. लक्षात आलं? तुम्ही जर का डार्क शेड पासून सुरुवात केली तर काय होईल, तर बघा बिघडू पण शकतं. बरोबर ना? का? कारण लाईट शेड, डार्क शेड असेल ना त्याला तुम्ही किती लाईट करणार. लक्षात आलं? खूप अशक्य होऊन जातं. आपल्याला सुरुवात नेहमी लाईट शेड पासून करायचे. मग त्याला तुम्ही किती डार्क करताय हे तुम्ही डिसाइड करताय की त्याला तुम्ही किती डार्क करायचं आहे. बरोबर ना? तर सुरुवात आपल्याला लाइटर शेड पासून करायची. आता लक्षात घ्या, आता आपण आहे ना, आपण ह्या पॅलेट मधून कलर घेतलेले आहेत. बरोबर.
तर हे तुम्हाला मी पुन्हा सांगेल, जेव्हा प्रोडक्ट नॉलेज मधून आपण येऊ ना तेव्हा मी पुन्हा सांगेल तुम्हाला. लक्षात आलं? तर हे क्रायलॉनचं पॅलेट आहे. क्रायलॉनचं सुप्रा कलर. ओके, क्रायलॉनचं सुप्रा पॅलेट आहे हे. ठीक आहे, आणि त्याच्यातून आपण एक लायटर शेड घेतलेला आहे. आलं लक्षात? आता लक्षात घ्या की आपलं जे हा जो आहे की नाही, हा आउटरचा भाग आहे. ओके, हा इनरचा भाग आहे. ओके, म्हणजे हा इथला भाग आहे ना तो इनरचा आहे. आणि लक्षात घ्या, जितकी मोठी जागा असेल आपल्या डोळ्यावर कुठेही, जेव्हा मेकअप करतो तेव्हा लहान जागा असेल तर लहान ब्रश, मोठा भाग असेल, मोठी एरिया असेल तर त्याच्याहून मोठा ब्रश. लक्षात आलं? हा नियम लक्षात ठेवा तुम्ही. आता जसं की हा आहे इनर. ओके, हा आहे आउटर. क्रीज लाईन कसं ओळखणार तुम्ही? बघा, बऱ्याच वेळेला खूप साऱ्या जणांना क्रीज लाईन ओळखता येत नाही, तर त्याच्यासाठी काय करायचं, डोळे उघड बंद करायचे. ओके, इथे ना एक तुम्हाला एक जाणवेल, खोलपणा जाणवेल इथे, जसं की आय शेप असतो आपला, बरोबर ना? जसं डोळे ओपन करता तसं बघा ना, म्हणजे डोळे मोठे दिसायला लागतात, बरोबर ना? बंद करता तसे ते लहान होऊन जातात. जिथे तुम्ही डोळे ओपन करता, जिथे ती एक क्रीज पडते बघा, इथे नॉर्मली क्रीज पडली आहे बघा, हे आपल्याला कळतं, बरोबर? लक्षात आलं? तर ही आपली क्रीज लाईन आहे. ओके, ब्रो बोन इथे जो आपल्या आयब्रोच्या खाली आहे की नाही, म्हणजे हा हे जे आयब्रोचं मध्य आहे. ओके, म्हणजे एंड पासून आपल्याला पकडायचं आहे. ठीक आहे, तर ह्याला आपण म्हणतो ब्रो बोन. ठीक आहे, त्याला तो आपण हायलाइट करतो. लक्षात आलं? इथे वॉटर लाईन आणि काजळ लाईन खाली. लक्षात आलं? आणि आयबॉलचा जो भाग आहे की नाही, हा हायलाइट करण्याचा भाग असतो. लक्षात आलं? आपण जेव्हा हायलाइट करायचं असेल तेव्हा आपण आपले जे आयबॉल आहे त्याच्यावरती आपण हायलाइट करू शकतो. लक्षात आलं? तर बघूयात आपण ऍप्लिकेशन कसं करतोय. ठीक आहे, आता मी तुमच्या बरोबर बोलते, थोडं क्रीज पडते, बरोबर ना? तर क्रीजला तुम्हाला लॉक करायचं असेल, क्रीजला लॉक करायचं असेल तर इथे पावडरी शेड सुद्धा आहे. ओके, तोही घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे आपण जसं की बघा, आय मेकअप करताना लाईन पडायला लागतात, मग त्याला पण तुम्ही इथून लॉक करू शकता. पण त्याची क्वांटिटी फार कमी घ्यायची, खूप सारी नाही घ्यायची. मी घेऊन दाखवते तुम्हाला. पुन्हा एकदा ब्लेंडिंग करते. ठीक आहे, आणि त्याला आपण आता लॉक करूयात. त्याच्यासाठी मी टॅपल ब्लेंडिंग ब्रश घेतलेला आहे. ब्लेंडिंग ब्रश हा जास्त नाही, आणि लक्षात घ्या, याला असं असं नाही करायचं, फुंकर बिंकर मारायची नाहीये. याला तुमचं एक्स्ट्रा प्रोडक्ट असेल ना, तुम्ही पॅलेटवर तुम्ही काढून टाकायचं एक्स्ट्रा. ठीक आहे, खूप सारी पावडर लावायची नाहीये, म्हणजे आय शॅडो मधला जो शेड आहे, पावडरी शेड आहे, खूप सारा नाही लावायचा, जस्ट क्रीज पडू नये याच्यासाठी आपण लावतोय अशा प्रकारे. ठीक आहे, आता कमीत कमी ब्रश मध्ये आपण काम कसं करू शकतो, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे टॅपल ब्लेंडिंग ब्रश पाहिजे, बरोबर? तर आपण सुरुवात करूयात. आता मी सुरुवात ना एंड पासून करते, जसं की आउटरचा जो भाग आहे ना तिथून मी सुरुवात करते, बरोबर? मी घेतलेला ब्रश आहे टॅपल ब्लेंडिंग ब्रश, म्हणजे ब्लेंडिंग ब्रश घेतलेला आहे. ओके, आता मी शेड घेते ब्राऊन. एक्स्ट्रा नकोय आपल्याला. ठीक आहे, आणि मी जस्ट आउटरला ठेवते अशा प्रकारे. माझा हा जो भाग आहे की नाही, इथे मी कसं, माझा ब्रश कसा जाणार आहे, जसं की व्ही मध्ये घेऊ शकता किंवा असा सी मध्ये पण घेऊ शकता, जसा डोळ्याचा शेप असेल तसा, बरोबर? आणि जो शेड आपण जर एखादा डार्क शेड घेतोय तर तो आपल्या आयबॉलच्या पुढे नाही आला पाहिजे, बरोबर? जसं की आपल्याला एखादा कट क्रीज करायचं असेल, हाफ कट क्रीज करायचं असेल, किंवा तुम्ही फुल कट क्रीज करतात काय काय जण, तरी पण आपल्याला जो डार्कर जो शेड असतो ना तो आयबॉलच्या पुढे नाही आला पाहिजे. लक्षात आलं? आयबॉल पर्यंतच आपण ऍप्लिकेशन केलेलं आहे. आता ह्याला आपल्याला डार्क करायचंय, बरोबर? तर त्याच्यासाठी मी काय करेल, डार्क शेड पण त्याच्यामध्ये मिक्स करेल मी, बरोबर? लाईट प्लस डार्क.
पुन्हा मी इथेच ठेवेल त्याला. अशा प्रकारे बरोबर. त्याचं ब्लेंडिंग करणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारे बरोबर. आता तोच सेम शेड आपण इथे घेऊयात. पहिला मी लाईट शेड घेतला. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की सुरुवातीला कधीही डार्क शेड घ्यायचा नाही. सुरुवात आपल्याला लाइटर शेड पासून करायची आहे. ठीक आहे. आता कोणी म्हणेल मग वेळ जातो, असं नाहीये. तुमचा आय मेकअप फार महत्वाचा असतो, लक्षात आलं. त्याच्यामुळे आय मेकअप प्रॉपर करायचा असेल तर त्याला वेळ जाणारच आहे तुमचा. त्याच्यासाठी जास्त वेळ द्यायचा आपल्याला. ठीक आहे. ओके. हा लाइटर झाला. आता त्याच्यामध्ये प्लस डार्क शेड ऍड केला मी आणि अशा प्रकारे बरोबर. इथे पण ब्लेंडिंग प्रॉपर करायचं आपल्याला. एक जर शेप अनइवन दिसत असेल तर तो इवन करायचा आपल्याला, लक्षात आलं. ओके. आता जर का तुम्ही ह्याच्यातला कुठलाही शेड घेताय, लक्षात आलं. आता जर का तुम्ही एखादी ब्राईट करताय किंवा सायडर करताय, जेव्हा तुम्हाला आउटरला एखादा डार्क शेड द्यायचा असेल तर आपण काय करतो, एखादा तुम्हाला द्यायचा असेल पिंक. ठीक आहे. तर पिंक मध्ये तुम्ही काय करणार आहात, पहिला पण पिंक घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरच मी पिंक घेतेय. ठीक आहे. आणि थोडासा ब्राऊन ऍड करते त्याच्यामध्ये, लाईट ब्राऊन. पिंक आणि ब्राऊन ह्याचं कॉम्बिनेशन घेतलं मी. ठीक आहे. आणि फक्त जस्ट आउटरला देते मी. ओके. अशा प्रकारे ओके. अशा प्रकारे आता त्याला थोडस आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आपल्या ब्रश एकच ब्रश यूज केलाय. आपला ब्रश मध्ये प्रॉडक्ट आहे. याला थोडस आपल्याला आता काय करायचं, ब्लेंडिंग करायचंय प्रॉपर. ठीक आहे. एक शेप क्रिएट करतोय आपण. त्याच्यामुळे काय होईल, जो लाइटर शेड आहे की नाही तो इनरला जाईल. बरोबर. जास्त तो डार्क होणार नाही. त्यालाच फक्त तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. थोडासा शेड घ्यायचा आहे. लागला तर घ्यायचा आहे, नकोय तर नका घेऊ. पण लागणार असेल तर घ्यायचं आपल्याला शेड. ओके. अशा प्रकारे
ठीक आहे. आणि आपण आता काय करतोय, थोडस पर्पल आणि पिंक आणि पर्पल फक्त एंडला घेतोय. त्याच्यामध्ये आपण हलकासा ब्लॅक ऍड करतोय. फक्त आउटरला. म्हणजे काय झाला बघा, तो भाग जो आउटर आहे तो काय झाला, डार्क झाला. बरोबर. आपण काय केलं, पर्पल आणि त्याच्यामध्ये ब्लॅक. अशा प्रकारे. ठीक आहे. आता जर का एकच सिंगल ब्रश घेताय तर ह्याला तुम्हाला क्लीन करता आला पाहिजे. ठीक आहे. जर सिंगल ब्रशने तुम्ही काम करताय तर ह्याला क्लीन करायचं आपल्याला. आणि जस्ट मी ब्राऊन घेतेय आणि फक्त ब्राऊन घेतलाय मी. ब्लेंडिंग करते, बस मी ब्लेंडिंग करते, दुसरं काही करत नाही. ओके. आता जेव्हा आपण कटक्रीज करतो, ठीक आहे, हाफ कटक्रीज करतो, तेव्हा आपल्याला जे आपण ग्लिटर लावणार आहोत, पहिला एका डोळ्याला कम्प्लीट करणार आणि मग दुसऱ्या डोळ्यावर येणार. बरोबर. तर आपण जो आपला जो शेड राहिलेला आहे, ठीक आहे, मगाशी जो घेतलेला आहे तोच घेतोय आपण. आणि एक स्मॉल साईजचा ब्रश घेते मी कटक्रीज साठी, किंवा तो घेतला तरी चालेल, असं काय नाहीये. हाही चालेल घेतला तरी. जो आपला कन्सिलर ब्रश आहे तोच घेतेय मी. ठीक आहे. कट क्रीज साठी हाफ कट क्रीज. ठीक आहे. याला मी फिंगरच्याच मदतीने याला स्प्रेड करते मी. ओके.
ओके, अशा प्रकारे आता त्याच्यावर आपल्याला लूज ग्लिटर ऍप्लिकेशन करायचं आहे, पण तत्पूर्वी आपल्याला ही जी लाईन आहे ना, ह्याला पण सॉफ्ट करायचं आपल्याला. मी फिंगरच्याच मदतीने करतेय हे सगळं. त्याला मी सॉफ्ट करतेय आणि त्याच्यावर पुन्हा कलर येणार आहे लक्षात आलं. ओके, मी आता एवढं सॉफ्ट केल्यानंतर आपण जे कलर घेतले होते तेच आपल्याला रिपीट करायचे आहेत. आणि हे काम करताना आपल्याला एका डोळ्याला पहिलं करायचं आहे, पूर्ण ग्लिटर वगैरे लावून झालं की मग दुसऱ्या डोळ्यावर यायचंय. ठीक आहे, नाहीतर मग काय होईल, असं जर तुम्ही ह्या डोळ्यावर पण लावलं किंवा, कारण सुरुवातीला मीही तसंच करत होती, पण कधी कधी काय होतं, मग एक डोळा थोडासा अनइवन होऊ शकतो, कारण एक प्रोडक्ट सुकून जातं ना, कन्सिलर पटकन एका डोळ्याचं सुकून जातं. म्हणून काय करायचं, एक डोळ्याचं कम्प्लीट करून घ्यायचं, ग्लिटर वगैरे लावून घ्यायचं आणि मग दुसऱ्या डोळ्यावर यायचं. ओके, तर आपण सेम आता जे कलर इथे दिले होते तेच घेतोय आपण. ब्राऊन आणि पिंक घेतलाय मी. त्याच्यामध्ये ब्लॅक ऍड करते, पर्पल आणि ब्लॅक. ओके, अशा प्रकारे आपण लूज ग्लिटर घेतोय. के ब्रँडचा आहे आणि आपण डायरेक्टली पण घेऊ शकतो. ठीक आहे, एक छोटासा ब्रश घ्यायचा आपल्याला, आय शॅडो ब्रश घ्या, एक लहान साईजचा ब्रश घ्या. ठीक आहे, ओके, अशा प्रकारे आपण
ग्लिटर तुम्ही कोणतंही यूज करू शकता. हे के ब्रँडचं आहे, के ब्रँडचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हाफ कट क्रीज करतोय. त्याच्यामध्ये हाफ जो आपण कट केलेला भाग आहे तिथेच आपण काय केलेलं आहे, ग्लिटर लावलेलं आहे. बरोबर. आणि ग्लिटरचं जेव्हा काम करतात खूप सांभाळून करावं लागतं, कारण हाताला लागणार वगैरे भरपूर हे असतं. त्याच्यामुळे खूप सांभाळून त्याला आपल्याला यूज करायचं आहे. आता हे झाल्यानंतर मग दुसऱ्या डोळ्यावर यायचंय. बरोबर. आधीच करायचं नाहीये. ठीक आहे. आता आपण इथे येऊया. डायरेक्ट कन्सिलरच्या वरतीच लावतोय आपण. ओके. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, आयब्रो फिल करू शकता किंवा काजळ लावू शकता, काही करू शकता. ठीक आहे. आता आपण आयब्रो फिल करून घेऊया. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे ब्रोकिट, इसाडोराचं ब्रोकिट घेतलंय आणि अँगल ब्रश घेते मी, आणि ह्याच्यामध्ये मी शेड डार्क घेते, डार्क ब्राऊन. एक्स्ट्रा नकोय आपल्याला. आता जेव्हा आपण आयब्रो फिल करतो ना, तेव्हा सुद्धा सुरुवात मध्यापासून करायची, बॅलन्स होण्यासाठी. समजलं. सुरुवातीला आपल्याला अगदी लाईट स्ट्रोक द्यायचे आहेत. ओके. आणि मध्यापासून एंड पर्यंत आपल्याला डार्क करायचे आहे. बरोबर. पहिला आपल्याला खालून सुरुवात करतोय आपण. मग फ्रंटला येतोय हळूहळू. अशा प्रकारे डिफरन्स दिसतोय याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. ओके. अशा प्रकारे
त्याच्यानंतर लायनर घ्यायचं आपल्याला. प्रत्येक वेळेला विंगच पाहिजे असा काही नियम नाहीये, ठीक आहे. नॉर्मल पण करू शकता. करूयात आपण. आपण मेबलिनचं लायनर घेतलेलं आहे. हे जे लायनर आहे, आता ज्याला प्रॉब्लेम आहे, लायनर लावता येत नाहीये व्यवस्थित, सुरुवात मध्यापासून करा. ओके. सुरुवात म्हणजे जो इनरचा जो भाग आहे तिथून नका सुरुवात करू, कारण मग तिथे काहीतरी जाड पॉइंट पडेल, होऊ शकतं ना. सुरुवात मध्यापासून करा, म्हणजे तुमचा बराचसा ब्रश तिथून खाली व्हायला सुरुवात होईल. एंड कव्हर करा, त्याला जॉईन करत करत फ्रंटला या. ज्याला लायनर लावता येत नाही त्यांच्यासाठी सांगते. ज्याला लावता येतं लायनर त्यांनी कसंही लावू शकता, बरोबर. तर सुरुवात आपल्याला पातळ लाईन पासून करायचं आहे, मग त्याला आपण थोडंसं थिक करणार आहोत, जाड करणार आहोत. ठीक आहे. तर आपण घेऊयात. एक बाजू कधीही आपल्याला प्लेन ठेवायची आहे, ठीक आहे, म्हणजे प्रोडक्ट आपल्याला कमी करायचंय. ओके. आणि सुरुवात करतोय. विंग करायचं नाही आपल्याला. ओके. एंड पर्यंतच आणतोय आपण इथपर्यंत. अशी सुरुवातीला पातळ लाईन घ्या, याला जॉईन करा. अशा प्रकारे, ठीक आहे. आता ह्याला आपल्याला थोडस जाड करूया, थिक करूया. अशा प्रकारे लगेच डोळ्यामध्ये डिफरन्स दिसतोय तुम्हाला. हा थोडासा वर उचकलेला दिसतोय आणि हा थोडासा असा खाली झुकलेला वाटतोय, बरोबर. म्हणजे काजळ सुद्धा, सॉरी, लायनर सुद्धा किती महत्वाचा आहे आपल्या मेकअप मध्ये. हे अशा प्रकारे. आता एक आपण एक स्मॉल साईजचा ब्रश घेतोय. आय शॅडो ब्रश घेतोय आपण. आणि लक्षात घ्या, जिथे आपण सुरुवात केलेली आहे, ब्राऊन पिंक घेतलेले की नाही, तेच आपल्याला कलर घ्यायचे आहेत वॉटर लाईनच्या इथे. लाईट कलर आहे तो इथे घेते, इनरच्या जवळ घेते आणि आउटर पर्यंत त्याला मी डार्क शेडने जॉईन करते, म्हणजे जसं की हा भाग पण जॉईन होऊन जाईल. ठीक आहे. तर सुरुवात आपण लाईट शेड पासून करूयात. खूप खाली यायचं नाहीये. त्याला आणि ह्याला मिक्स करून मध्ये घेऊयात आणि एंडला थोडस पर्पल ऍड करूयात. हे म्हणजे आपला आय मेकअप छान दिसेल. आता बघा, हा भाग थोडासा खाली दिसतोय ना, बरोबर. ह्याला आपल्याला व्यवस्थित करता येईल की हा जरासा खाली दिसतोय, तर तो आपल्याला चांगल्या प्रकारे फिल करायचा आहे. थोडासा स्मॉल साईजचा ब्रश घेतोय आपण.
आय शॅडोज ब्रश घेतलाय म्हणजे आपण थोडस त्याला परफेक्ट करतोय. आता ही लाईन अशी नाही वाटायला पाहिजे, म्हणजे कुठेतरी आपण शेप क्रिएट केल्यासारखं किंवा आर्टिफिशियल नाही वाटलं पाहिजे. ठीक आहे, तर त्याला पण आपल्याला काय करायचंय, थोडस ब्लेंड करायचं आहे. ओके, अशा प्रकारे काजळ घेऊयात आपण. मेरी जॉबचं काजळ घेतलंय मी. त्याला थोडस ब्लेंड करूया. काजळ जर का कोणाला जास्त लावायचं असेल तर लावू शकतो. अशा प्रकारे ठीक आहे. तर लॅशेस घेऊयात आपण. लॅशेस लावायच्या आधी हे जे आपल्या ज्या पापण्या आहेत त्याला थोडस वरती करायचं आपल्याला. ओके, मस्करा घेऊन कारण का जेव्हा आपण आर्टिफिशियल आपण लॅशेस लावतो तेव्हा ते वर दिसतात आणि आपले जे नॅचरल लॅशेस आहेत ते खाली होतात. बरोबर, मग त्याला आपल्याला वरती घेऊन जायचंय, म्हणून आपण ही प्रोसेस करतोय. ठीक आहे, मस्करा घेतलाय आपण. पॅकचा आपण लॅशेस ग्लू घेतलाय. ओके, आणि लॅशेस घेतलेल्या आहेत आपण युरोप पॅरिस म्हणून. ठीक आहे, युरो पॅरिस म्हणून आपण लॅशेस घेतलेल्या आहेत आणि पॅकचा ग्लू घेतलेला आहे. ठीक आहे, लॅशेस ग्लू. तर आपण सुरुवात करूयात. पाठीमागे आपल्याला लावायचा आहे ग्लू. मध्ये पकडून आपल्याला अगदी आपला जो डोळ्याचा साईज आहे ना त्याच्याप्रमाणे आपण घ्यायचा आहे. मध्यापासून सुरुवात करतोय आपण आणि मग आपण त्याला लावूयात अशा.
ओके. अच्छा, मी आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. लक्षात घ्या. कधी-कधी ना लॅशेस ना आपल्या डोळ्यापेक्षा जर मोठे असतील, कधी-कधी होतं ना, की साईज थोडीशी मोठी असेल, त्याला काय करायचं? थोडंसं कट करायचं. ठीक आहे. नाहीतर मग ना इथे असं खुपत राहतं ना, तर असं टोचतं बाहेर आल्यानंतर किंवा कधी-कधी लॅशेस निघायला लागतात. तर त्याला थोडंसं जर लॅशेस चेक करायचे आपल्या डोळ्याच्या बरोबर आहेत का? जर एक्स्ट्रा येत असतील पाठीमागून किंवा बॅक पासून आपण म्हणू शकतो किंवा आपण म्हणतो आउटर पासून, ठीक आहे. तर त्याला थोडंसं कट करायचं हलक्या कातरने तुमच्या कैचीने कट करायचं त्याला, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून ते बाहेर येणार नाही आणि बाहेर आलं तर ते निघत राहतात ना म्हणून. आता हलकं हलकंसं आपला जो ब्रश आहे ना, त्याच्या मागच्या बाजूने त्याला हलकंसं प्रेस करा. जर वाटत असेल निघेल वगैरे तर. ठीक आहे. दुसऱ्या डोळ्याला लावूया आपण. ओके. पण लावून झालेल्या आहेत. ओके. आणि आता आपलं जो ब्रो बोन आहे तिथे आपल्याला हायलाइट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण स्मजर ब्रश घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे फ्लॅट ब्रश असेल तरी तुम्ही घेऊ शकता. आय शॅडो ब्रश तोही घेऊ शकता. ठीक आहे. तर आपण इथला जो सिल्वर शेड आहे तो घेतोय हायलाइट साठी आणि आपले आयब्रोचा जो मध्य आहे तिथून एंड कव्हर करतोय आपण. बस इथेच लागला पाहिजे तुमचा जास्त आणि जो राहिलेला असेल तो थोडासा हलकासा पुढे घेऊया. अशा प्रकारे. ओके. आपला आय मेकअप झालेला आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला ओके. आपला आय मेकअप